महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमन्दकन्दो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन ज्ञानेश्वरा करुणा कर दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजदानंद रूपाय विशोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशूर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो से
विद्या स्मरण होय सकल विद्येंच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कार आता विठाल 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 आपुल्या हिता जो से जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देव प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा मानव जातीला स्वतःच हित जागायला लावणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत. तुकोबराय अभंगातून सांगतात बाबा रे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहा. आपलं हित जागा. आता हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय? प्रत्येकजण हिताच्या ठिकाणी जागा आहे पण नेमकं जीवनाचं हित कशात हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. तुकोबराय सांगतात जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपलं हित जागतो, धन्य माता पिता तयाची त्याच्या आई वडिलांना धन्यता आहे. चांगल्या विचाराची लेकरं जन्माला आली तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक त्यांचा आनंद थेट भगवंताला होत असतो. आणि तुकोबरायांनी सांगितलंय जीवनामध्ये अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबराय सांगतात अशांची जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्यांचा आनंद भगवंताला होतो, जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात अशांची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. विठ्ठल विठ्ठल आता महाराष्ट्राच्या मातीचा विचार आपण केला तर संतांची मांदी आळी आहे. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत तुका झाला सेकळस भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओजा. म्हणून याच महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र तिकुळा पावन तो देश पवित्र तिकुळा पावन तो देश धर्म त्यांचा झाला नारायण. कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे पण या महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 सजावत देशको सती संत अरशूर 3 लजावत देशको कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाकडे असेल तर ती माता माऊल्यांच्याकडे असते. सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगणारे नवरात्र उत्सव तुम्ही साजरी करताय. 9 दिवस घटस्थापना करताय, 9 दिवस भगवती मातेचा उपवास करता, 9 दिवस पायातील चप्पल सोडता, 9 दिवस उपवास करत असताना 9 रंगाचे वस्त्र परिधान करून प्रत्येक जण असते. 9 रंगाच्या 9 दिवस साड्या घालता. मला सांगायचे फक्त भगवती मातेचा विश्वातला सर्वात पहिला गोंधळी कोण असेल आणि भगवती मातेचा अगदी गोंधळ करण्यासाठी परंपरा कुठून प्रारंभ झाली ही सगळ्या गोष्टीसाठी कारण आहेत. ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहे. 9 दिवसाचा उपवास करता की नाही? असं करा नाही तर असं करा. एकदम एवढं उदास बसू नका. तुम्ही काय भांडण करून आले का मालकासोबत घरी? बोलत चला फक्त. 9 दिवसाचा उपवास करताना 9 दिवस पायातील चप्पल घालायची सोडताना बरोबर. हां 9 दिवस 9 रंगाच्या साड्या घालताना हां ते बरोबर. आणि 9 दिवसामध्ये भांडण करण्याचे सोडता का? मला सांगायचं भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत. स्त्री शक्ती नसेल तर कोणतंच कार्य आपण पार पाडू शकत नाही. देवदेवतांच्या मध्ये सुद्धा शिव आणि शक्ती भगवान भोलेनाथ सुद्धा शक्तीशिवाय अपूर्ण आहेत. शिव अशाला वेलांटी म्हणजेच शक्तीचं प्रतीक आहे, पार्वती मातेचं प्रतीक आहे.
पार्वती म्हणजे कोण तुम्ही सांगाल ताई? मग पार्वतीचं नाव पार्वतीच का पडलं? पर्वताची कन्या असल्या कारणाने तिचं नाव पार्वती आहे. पण वेलांटी म्हणजे पार्वती मातेचं प्रतीक. एकदा का वेलांटी काढली खाली काय उरतं? थोडं जोरात बोला, नाही बोलले तर तुम्हाला एकामेकाच्या शेजाऱ्याची शपथ. वेलांटी काढली तर खाली काय उरतं? शव म्हणजे काय? प्रेत. त्याला मराठी भाषेत मड म्हणतात. भगवान भोलेनाथ सुद्धा पार्वती मातेशिवाय अपूर्ण आहेत. आपण जर पाहिलं प्रामुख्यानं महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत. अगदी माहूरची जर रेणुका माता, वणीची सप्तशृंगी ही अर्धपीठ आहे, तुळजापूरची तुळजाभवानी हे पूर्णपीठ आहे, आणि पाहिलं तर कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ. ज्या ठिकाणी शिव आणि शक्ती दोघे आहेत ते पूर्णपीठ म्हटलं जातं. पण वणीची सप्तशृंगी असेल तर तिथे भगवान परमात्माचं, भगवान भोलेनाथाचं वास्तव्य नाही, म्हणून ते अर्धपीठ आहे. भगवती मातेचा उत्सव आपण करतो, पण एवढे मोठे उपकार आपल्या जीवनात आहेत. चालत येताना लागते ती चालण्याची शक्ती, कीर्तनात आल्याच्या नंतर टाळी वाजवण्याची लागते ती शक्ती, कीर्तन श्रवणाची लागते ती शक्ती, डोळ्यानं भगवती मातेचं रूप पाहण्याची लागते ती शक्ती. संतांनी वर्णन केलं, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. भगवती मातेचे एवढे उपकार आपल्या जीवनात आहेत. ती जर का आपल्या घरात लक्ष्मी म्हणून आली ना तर धनदान करण्याचं काम करते. ती भगवती माता आपल्या घरात जर रेणुका म्हणून आली तर घरातील रोगराई नष्ट करण्याचं काम करते. तीच भगवती माता आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातील आग शांत करण्याचं काम करते. आणि तीच भगवती माता आपल्या घरामध्ये सरस्वती म्हणून आली तर जीवन जगण्याचं ज्ञान प्रदान करून जाते. म्हणून भगवती मातेसाठी म्हणतात, हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून ये, हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून, करी घेऊनी आविना करी मंजूळ गायना, करी घेऊनी आविना करी मंजूळ गायना, ये सबे मध्ये हसून शारदे मयूरावरती बसून ये, हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. खूप मोठी उपकार आहेत भगवती मातेच्या आपल्या जीवनात. महिला मंडळ सगळ्यांना माझा प्रश्न आहे, गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या सप्ताहाचं आयोजन दरवर्षी गावात होतं आहे. नवरात्र उत्सव तुम्ही साजरा करतायत, घटस्थापना करतायत, पण पहा तुम्ही 9 दिवसाचे उपवास करत असताना प्रत्येकीने मला एकच उत्तर द्या. आजपर्यंत बरेच नवरात्र उत्सव आपण साजरे केले, पण विश्वातला भगवती मातेचा गोंधळ कोणी घातला सगळ्यात पहिला? तो गोंधळी कोण आहे हे कधी ऐकले का तुम्ही? विश्वातला भगवती मातेचा गोंधळी कोण? विश्वातला सर्वात पहिला गोंधळ भगवती मातेचा कोणी केला? ब्रह्मदेवाचे मानस पुत्र पहिले आहेत नारद मुनी आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. एका वेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा अरे तुला प्रजापती पद देतो, पण मला या सृष्टीच्या निर्मितीत मदत कर. म्हणून काय केलं दक्षानं? 20,000 पुत्रांची निर्मिती केली आणि त्या बालकांना सांगितलं, जा अरण्यात तप करा, भगवंताची प्राप्ती करून घ्या, आणि तिथून परत आल्याच्या नंतर तुमचं मी लग्न लावून देतो, नंतर मला या सृष्टीच्या निर्मितीत मदत करा. सर्वांगाचे कान करून लक्ष देऊ नये का? कधी विचारला तुम्हाला प्रश्न तर उत्तर सांगायला. ज्या वेळेला सांगितलं आणि हे 20,000 मुलं अरण्यात गेले.
अरण्यात गेल्याच्या नंतर अखंड कंठात नामचिंतन चालू होतं. काही काळाच्या नंतर भगवत प्राप्ती त्यांनी केली, नामचिंतन केलं आणि काही तप पूर्ण झाल्याच्या नंतर परत निघाले. येत असताना मधल्याच रस्त्यामध्ये अखंड ज्यांची भ्रमंती चालू आहे, कधीच एका ठिकाणी थांबत नाहीत. एका ठिकाणी कळ लावली की दुसऱ्या ठिकाणी कळ लावण्याकरिता जातात आणि ज्यांच्या कंठात अखंड नामचिंतन असतं, नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण. अखंड भजन चालू आहे. त्यांचं नाव काय माय? बोला ना थोडं जोरात. चार्जिंग झाली का तुमची, का बॅटऱ्या उतरल्या नेमक्या? काय नाव आहे त्यांचं? अखंड भजने कंठात नामचिंतन. काय नाव काय त्यांचं? नारद मुनी. हा, असं जोरात बोला थोडंसं. नारद मुनी. नारद मुनींनी अडवलं, बालकांना कुठे निघालात? सांगितलं, महात्मा आमच्या बाबांनी सांगितलंय काही काळ तप केल्याच्या नंतर परत या, तुमचं लग्न लावून देतो आणि मला या सृष्टीच्या निर्मितीत मदत करा. अरे मूर्खांनो, कशाला संसाराच्या भानगडीत पडता? अरे कोणाचा संसार करून भलंय झालंय का? सगळं सांगितलं नारद मुनींनी. सांगता, दुःख बांधावडी आया संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. या 20,000 पुत्रांची कान उघडणी झाली आणि हे मुलं परत गेले अरण्यात तप करायला. जा म्हणे परत तप करा. इकडे दक्षानं श्राप दिला, नारदा माझ्या मुलांना चांगल्या कामात तू विघ्न आणलंय आणि माझ्या मुलांना परत पाठवलं अरण्यामध्ये. मी श्राप देतो, तुम्ही कधीच एका मिनिटीपेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी थांबून कधीच तुम्ही कोणाला उपदेश करू शकणार नाही. एका मिनिटपेक्षा अधिक वेळ नाही थांबू शकत तुम्ही. नारद मुनींना श्राप दिल्याबरोबर दक्ष त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवानी सांगितलं, दक्षा काय केलंस तू हे? बाबा बरोबर केलं. अरे दक्षा चुकलायस तू. बाबा बरोबर केले. काय चुकलं माझं? दक्षा अरे चुकलास तू. जे 20,000 मुलं तू निर्माण केले होते ना, या सृष्टीच्या निर्मितीत मदत व्हावी म्हणून, ते धड स्त्री नाही आणि धड पुरुषही नाही, किन्नर जातीचे होते. एवढ्या मोठ्या महापापातून तुला वाचवण्याचं काम केले नारदांनी. कुठं चुकीचं केले बाबा? आता यामधून उतराई होण्याकरिता काय करावं लागेल? 9 दिवस भगवती मातेची उपासना. म्हणून 9 दिवस आणि 9 रात्री सगळ्यात पहिले दक्षानं तेलाचा दिवा जाळला. विश्वातला सर्वात पहिला गोंधळी कोण आणि कोणी गोंधळ घातला? त्याचं उत्तर आहे दक्ष महाराज. आणि तोच गोंधळ आपले एकनाथ महाराज सुद्धा सांगतात. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला माऊलीचा हो. स्वर्ग मृत्यू पातळ्याचा फुलवरा बांधिला हो. स्वर्ग मृत्यू पातळ्याचा मंडप घातला हो. स्वर्ग मृत्यू पातळ्याचा मंडप घातिला स्वर्ग हो. मृत्यू पातळ्याचा मंडप घातला हो. चारी वेदांचा फुलवरा बांधला हो. चारी वेदांचा फुलवरा बांधला हो. शस्त्रपुराणे हे अनुवादती तुझा गोंधळ हो. शस्त्रपुराणे अनुवादती तुझा उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही
जोरात म्हणा ना, आई राजा. आता बरं आहे. बरं गुरुजी, एखादी अंबाबाई नाही उठली मधूनच, असं गोंधळ चालू करावं. कालच्या कीर्तनात मधूनच एक अंबाबाई उठली सुरुवातीला. आहा ओहो आहा ओहो आहा ओहो आहा. मावशीला म्हटलं, मावशी कीर्तन करायचं आहे आपल्याला. मावशी आहा ओहो. मावशीच्या कमरेला पाहिलं, भली मोठी जाड पिशवी दिसली. मी घेतली काढून, त्यात नुसते पैशाचे बंडल होते. मावशीचा आहा राहिलं आणि ओहो राहिलं. तू म्हणाल, ताई असं का सांगतायत? मला सांगण्याचं तात्पर्य ऐका. जी बाई कधी स्वतःच्या जावासोबत नीट वागत नाही, जी बाई कधी स्वतःच्या मालकासोबत नीट वागत नाही, जी बाई कधी सासूला नीट बोलत नाही आणि घराशेजाराचं घर टिकू देत नाही, अशा बाईच्या अंगात जगदंबा यायला एवढी सर्वसामान्य नाही. सांगण्याचं तात्पर्य, भगवती मातेला सांभाळणं एवढं सोपं नाही आहे. ती धगधगती ज्वाला आहे, साक्षात आग आहे. तिला सांभाळणं फार कठीण आहे. भगवती मातेच्या विश्वातला सर्वात पहिला गोंधळ हा दक्ष महाराजांनी केलेला आहे. तोच गोंधळाचा आपणही घालतोय. 9 दिवस 9 रात्री तेलाचा दिवा जाळून भगवती मातेची उपासना आपण करतोय. सगळ्यात मोठी उपकार माई भगवत भक्ती जगदंबा जगत जननीचे आहेत. सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहेत. आईनं संस्कार द्यायचे आहेत, लेकरांच्या वरती चांगले संस्कार द्यावेत. कारण तुकोबा माऊली ज्ञानोबाराय सांगतात, माणसाला योग्य वेळेत योग्य वाटचाल करायची असेल तर भावेविन देव नकळेने संदेह आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. आणि सगळ्यात पहिला लेकराचा गुरु कोण असतो? लेकराचा गुरु कोण माय? राधा अक्का, आई असते. बरोबर. बोलावं कसं, वागावं कसं, चालावं, सगळ्या गोष्टी आई शिकवते. पहा तुम्ही, संतांनी वर्णन केले, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देवा दुजा, पाहता नाही त्रेलोकी. जीवनात एकदा तरी गुरु करावेत आणि तेही योग्य वेळेत. सुंदर असं भजन. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. योग्य वेळेत माणसानं जीवनात गुरु करायचे. सगळ्यात पहिला लेकराचा गुरु त्याची आई असते. बोलावं चालावं कसं, सगळ्या गोष्टी आई शिकवते. तुम्हाला सांगते मी, आई जर लहानपणी लेकराला संस्कार द्यायला विसरली तर म्हातारपण तुमचं धोक्यात गेल्याशिवाय राहत नाही. आज शोकांतिक काय 16, 17 आणि 18 वर्षाची पोरं रात्रंदिवस दारू पिऊन कुठेतरी पडलेले असतात. मायबापाला रात्री 11 आणि 12 वाजता ते उचलून घरी घेऊन यावे लागतात. चांगल्या विचाराचे लेकरं जन्माला येण्याकरिता सुद्धा संतांनी वर्णन केलंय. सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. आईनं संस्कार देण्याचं काम करायचं आहे. संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीराने देशाचं संरक्षण. महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येक संतांचा विचार आपण केला तर प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. या ठिकाणी साधू संतांनी जगाच्या मालकाकडे कधीच कोणती गोष्ट नाही मागितली, पण तरीसुद्धा भगवान परमात्माने कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाय, 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय. जगाच्या मालकानं कावडीनं पाणी व्हावं यात नवल नाही. भगवान परमात्मानं नको नको ती भक्ताची कामं केली. त्याचं कारण एकच, चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग दास. अंतकरणातला भाव शुद्ध असावा. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, किंवा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात याला. कधी मनात प्रश्न निर्माण झालाच, देव फक्त श्रीमंताच्या घरी जातो हे डोक्यातून काढून टाकायचं आहे. भगवान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात, मने नाही भाव मन देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही र. हो दगडाचा देव त्याला वडराचा भ्याव, सोन्या चांदीचा देव त्याला जोराचा भ्याव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भ्याव, मातीचा देव त्याला पाण्याचा भ्याव, देव आशाने भेटायचा नाही र, देव आशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र.
अंतःकरणात भाव शुद्ध नसेल तर देवाची प्राप्ती कधी होत नाही. सोमवारचा दिवस आला तर महादेवाला पाणी घालता का माय? महादेवा पूजा करताना 1 तास 2 तास 1 लोटा जल, सब समस्या का हल. प्रत्येक संकटात धावून येणारा भोळ्यात भोळा महादेव आहे की नाही? करताना तुम्ही पूजा करताना असं करा, नाही तर असं करा, काय तर करा. एवढं उदास झाल्यासारखं बसू नका अजिबात. महादेवाची पूजा करू नका या मताची मी नाही. भगवान भोलेनाथाची 1 तास नाही तर 2-2 तास पूजा करा. पण मला खरं खरं सांगा, महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती तुम्ही 2-2, 3-3 तास पूजा करता आणि घरच्या महादेवाला जर भाकरी वाचून डोळे पांढरी करायची वेळ येत असेल तर त्या महादेवाची प्राप्ती होईल का सांगा? अंतःकरणात भाव शुद्ध असावा. शुद्ध भाव असल्याशिवाय देवाची प्राप्ती कधी होत नाहीये. अंतःकरणातला भाव शुद्ध असावा. तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्माचा अखंड कंठामध्ये नामचिंतन आहे. तुम्ही वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचं कळस आहे. मंदिर किती सुंदर असू द्या डॉक्टर साहेब, पण मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून. मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावर नसते. तशी माणसाची सुंदरता असते माणसाच्या नाकावरून. नाकाला शेंडा असेल तर किंमत, नाही तर लोक म्हणतात काय नकटना घेऊन बोलता. पहा तुम्ही आता एकामेकाच्या नाकाकडे नाका पाहू. कीर्तन संपल्यावर नंतर बघू आपण. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे, नाहीतर अर्थ नाही आहे. नाकाला शेंडा असावा. अहो साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर महिला मंडळ म्हणतात, पप्याचे पप्पा पप्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. पहिल्या काळातलं सांगते मी, आताचं नाही. आता कसलीच भेटना, नकटी भेटना आणि नाक असलेली सुद्धा भेटना. पहिल्या काळात पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर पोरग म्हणायचं पोरगी काळीची आहे, पोरगी गोरी आहे, पोरगी उंच आहे, पोरगी बुट्टी आहे, पोरगी जाड आहे, पोरगी जरा वाळलेली. आता म्हणतं बांगी का असं, पण पहा भेटच ना तर करणार काय आहेत. गावागावात टेम्पो निघायला लागले, लग्नच होईना. ज्यांचे रखडले त्यांचं तर अवघड आहे. एका पोराची सुपारी फुटली, नेमकी तारीख काढायची. पोराच्या सासूबाईनं पोरग पाहिलं, ती म्हणली याला पोरगी द्यायची नाही. पोरीचा बाप म्हणला ग तुला झालं काय, एकुलता एक पोरगा आहे, 50 एकरचा मालक आहे, 3 मजली बिल्डिंग आहे, 1.5 लाख रुपये पगार. पोराला म्हणेन खुशाल त्याला पोरगी द्यायची नाही. म्हणती मी म्हणे भिकाराला पोरगी देईल पण याला पोरगी द्यायची नाही. अगं झालं काय, तुम्ही ग बसा म्हणे, तुम्ही इकडे या तुम्हाला हळूच सांगते. अगं झालं काय नेमकं, तुम्ही इकडे या म्हणे तुम्हाला सांगते. तुम्ही इकडे या, पप्याचा बाप तुम्हाला काही माहिती नाही म्हणे. अगं झालं काय, तुम्ही इकडे या म्हणे, हळूच म्हणती पप्याचा बाप तुम्हाला माहीत नाही म्हणे, हे मला पाहायला आलतं म्हणे. म्हणजे तेव्हापासून याचं राहिलं होतं हे सांगायचं आहे मला. ज्यांची रखडली त्यांचा अवघड आहे. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. कळतंय ना तुम्हाला माझं बोलणं, कळतंय ना? नाही तर काही काही जणांना पहा तुम्ही 12 महिने पाऊस काळ असतो. आत्ताशी रेंज आली. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबार आहेत आणि तुकोबाऱ्यांचा अधिकार. नाकाला शेंडा असावा का, काय करावे ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. धारदार नाक आहे. 5व्या वेदाची निर्मिती आणि वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा ज्यांना म्हणावं, तुकोबारायांचा अधिकार आहे. तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुला आरती तुकारामा. माझी मज झाली अनवरवाचा, माझी मज झाली अनवरवाचा. तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकिता तुल्यसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता का मी
नाम घेता का पेय. मग अधिकार संपन्न तुकोबरायांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जाग राहावं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपलं हित नेमकं कशात. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करणं म्हणजे आपलं हित आहे. भाळावरती चंदनाचा टिळा असावा. अंतःकरणात संतांविषयी कळवळा असावा. एकदा का गळ्यात माळ घातली तो होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. आणि एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्यावर पंढरी शिजारे आल्यानो संसार. दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाही उभा. सगळे जण म्हणा वाट पाही उभा. वाट पाही उभा. वाट पाही उभा. जोरात आवाज काढा. इकडं वाट पाही उभा. चांगला आवाज आहे. जोरात टाळी वाजवा एकदा महिला मंडळासाठी. एकदा तरी पंढरपूरची वारी तुकोबराय म्हणतात जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपलं हित जागतोय. धन्य माता पिता तयाची अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुलिया हिता जो असे जगता. आपुलिया हिता जो असे जगता. आपुलिया हिता जसे जागता. आपुलिया हिता जसे जागता. आपुलिया हिता जो असे जगता. आपुलिया हिता जो असे जगता. आपुलिया हिता जसे जागता. आपुलिया हिता जसे जागता. धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. गरी गम ग गम ग गम ग सप मप गम ग गम रे ग सारे सपनी ग ग रे ग रे गम ग गम ग गम ग निसनी पद मप गम रे ग ग ग ग रे गम ग गम ग गम ग सपा सप दप दप मग रे मारे मा पम 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 ग रे सा ग सा मग 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 रे सनी रे पनी नि ग ग रे ग ग रे सा ग रे सा पनी नि ग ग रे ग ग रे सा ग रे सा पनी नि सा सा रे ग ग रे सा. धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. तुई कन्या पुत्र हाती दे सासरी कोळे कन्या पुत्र. हाती दे सासरी. टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय सांगतात आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपलं हित जागतो त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली आहे. आता हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय. लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसाला अगदी प्रत्येकाला स्वतःचं हित समजतं. पण कोणाचं हित गाडीत, कोणाचं बंगल्यात, कोणाचं जमिनीत, कोणाचं प्रॉपर्टीत. प्रत्येकाचं हित भिन्न आहे. नेमकं हित कशात ही मांडण्याची पद्धत प्रत्येकाची भिन्न आहे. पण खऱ्या अर्थानं जीवनाचं नेमकं हित कशात असेल तर संतांनी वर्णन केलंय हिताच्या ठिकाणी जागे राहा. मग तुम्ही सांगाल ताई आम्ही जागे नाहीत का. जागा प्रत्येकजण आहे. डोळे उघडून पाहतात याचा अर्थ तुम्ही जाग्यात असं नाही आहे. डोळे उघडून पाहतात पण जीवनाचं हित कशात हेच लक्षात येत नसेल तर आपण जागे असून देखील झोपल्यात जमावत. मग संतांनी वर्णन केले बाबारो जागे राहा, योग्य वेळेत सावध व्हा. का माणसाचं हित हित ते करावे देवाचे चिंतन.
हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मनच का शुद्ध करावं? मन हे चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, म्हणून मन हा मोगरा अर्पुनीश्वरा पुनरपी संसारा येणे ना. हिताच्या ठिकाणी जागे राहा. बरं, जागे राहावं म्हणजे काय? संतांनी वर्णन केलंय. का जागे राहावं? काय सांगू गर्भीची यातना मज भोगीता नारायणा, म्हणून संतांनी वर्णन केलंय. आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा. जागा जागा जय हो. जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा. जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा. जय हो. जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा. चोर मिसल्याने नाडोनी बघा, चोर निजल्याने नाडोनी बघा. बघा बघा जय हो. बघा बघा. भागा जागा भागा जागा ए जागा रे जागा, आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा. आता जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा. जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा. जय हो. हिताच्या ठिकाणी जागे राहायचे. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे व्हारे करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा चुकवी व्यथा चुकवी व्यथा जन्मांच्या. 84 लक्ष युनीच्या फेऱ्यातून फिरत फिरत यावं लागतंय. तेव्हा कुठं मानवाचा जन्म पाप पुण्य समान होईल, त्यावेळेला मानवाचा जन्म आहे. उपजेते नासे नाचेले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परब्रह्मे. आता मेला पंजा मेला, पंजाबेला. पाप मसला नेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू परंतु तोही तैसा जय हो. तोही तैसा जय हो. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 87, 33 कोटि देवता मर गए, बड़े काल की बाजी. चमका चमका चमका, आज बतला काबे तू क्या जाने लड़का बे, जाने लड़का बे तू क्या जाने लड़का बे. जागे रे जागे, जागे रे जागे, तू का जागे लड़का है. अरे जाने लड़का बे. जय हो. मानव देह एवढ्या सहजासहजी नाही भेटलेला. याच देही घडे देवाचे भजन, देवी दिला देह भजना गोमटा. त्यासाठी हिताच्या ठिकाणी जाग राहावं. आता हित प्रत्येकाला समजतं. लहान लेकराला कळतं नेमकं आपलं हित कशात आहे, म्हाताऱ्या माणसाला कळतं नेमकं आपलं हित कशात. मी सांगितलं अगोदर, कोणाचं हित गाडीत, कोणाचं बंगल्यात, कोणाचं जमिनीत, कोणाचं प्रॉपर्टीत. प्रत्येकजण हिताच्या ठिकाणी जागा आहे, पण हित मांडण्याची पद्धत मात्र प्रत्येकाची भिन्न आहे. हिताच्या ठिकाणी जागे होते प्रत्येक साधू संत महात्मा मंडळी. आज जरी विचार केला, जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, द्रौपदी माता हिताच्या ठिकाणी जागे आहेत. श्री संत मीराबाई स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत. त्याच्या पुढे पाहिलं, 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला कळतं आपलं हित नेमकं कशात आहे. अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन. एकदा सांगितलं, भगवान परमात्माचं नामचिंतन करण्याकरिता बाहेर पडलो, हाचे नेमा आता न फिरे माघारी. किती मोठी संकट आली आणि आघात आली तरी आता मागे नाही फिरणार आहे. फक्त 5 वर्षाचं वय आहे.
पण तरी सुद्धा ज्यांनी स्वतःचा श्वास रोखला, प्रेम की रंग में सी डूबी बन गया एक हीरो, बन गया एक हीरो, प्रेम की माला जपते जपते आप बनी में शाम, सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में राधे श्याम, सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में राधे श्याम, सासों की माला पे सिमरू में राधे श्याम, सासों की माला पे सिमरू में राधे श्याम. थाळी वाजवा एकदा जरा. अखंड श्वासावरती ज्यांनी भजन करावं, हिताच्या ठिकाणी जागे होते. त्याच्या पुढे सांगतो मला, भक्त प्रल्हादाला कळत होतं आपलं हित नेमकं कशात आहे. ज्यांनी सांगावं विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, प्रत्येक चराचरात भगवंत आहे. कित्येक संकट अगदी आले पण कधीच भगवान परमात्माचं नामचिंतन नाही सोडलं. का? नेमकं हित कशात हे लक्षात येत होतं. हिताच्या ठिकाणी जागे होते. त्याच्या पुढे सांगते, आज प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. पण ते देखील स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे होते. नेमकं हित कशात? 18 पगड जाती धर्मातल्या मावळ्यांनी म्हणावं, राजा द्या की एकदा संधी, मरायची संधी मागणारे मावळे होते. स्वतःचं हित लक्षात आलं म्हणून तर त्यांच्यासाठी धन्य माता पिता म्हणावं लागेल आपल्याला. आताच्या काळात पाहिलं एवढे एकनिष्ठतेने राहणारी माणसं मात्र पाहायला भेटत नाही आहेत. स्वतःच्या पोटाची खळगे भरवण्यासाठी आणि कुठंतरी पैशाची थप्पी लावून देण्यासाठी लोक कित्येक लोकांच्या मुंड्या मोडून प्रॉपर्टी कमवणारे लोक पाहतो. पण या कलियुगामध्ये सुद्धा स्वतः नीतीने वागणारा आणि समाजाच्या सोबत प्रामाणिकपणानं राहणारा जर कोण असेल तर आदरणीय मनोजदादा पाटील जरांगे आहेत. पहा, आनंद वाटला मला पत्रिकेवरती फोटो पाहिला. तुमच्या माहितीच तर सांगते, पाटलांच्या गावातच मी राहिला आहे. अगदी 500 मीटरचं अंतर आहे. त्याच ठिकाणून इथपर्यंत पोहोचले. अगदी लहानपणापासून त्यांना पाहते. आज कित्येक गोष्टी स्वतःच्या घरासाठी कधीच नाही पाहिलं, पण मात्र समाजासाठी जगत आले. कित्येक लोक पैसे देऊन सभा भरवण्याचं काम करतात, लोकांना एकत्रित आणण्याचं काम करतात, पण स्वतःच्याच खिशातले पैसे घालतात आणि स्वतःच डिझेल टाकून कितपर्यंत सुद्धा लोक पोहोचण्याचं काम करत आहेत. सांगण्याचं तात्पर्य त्यांच्यासाठी म्हणावं, धन्य माता पिता हिताच्या ठिकाणी जागे होते. आणि हिताच्या ठिकाणी जागे असताना साधू संतांनी वर्णन केलंय, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा म्हणून धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. एवढंच नाही, धन्य त्या रण रत्नाची ती खान, जन्मला निधान सावता तो त्याच्या पुढे. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उधारीला माळियाचा सावता सागर, प्रेमाचे यागर.
हिताला साठवलंय, हिताच्या ठिकाणी जागे होते. तो खूप बरं आहे सांगतात, जो आपलं हित जागतोय, जो आपले हिताच्या ठिकाणी जागा आहे. धन्य माता पिता. मग हित कशात? अगोदर सांगितलं, हित ते करावे देवाचे नामचिंतन करा. का हित? त्याच्यामध्येच असेल. किती मोठं संकट येऊ द्या, माऊली ज्ञानोबाराय सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कडी काळाचा. अगोदरच सांगितलंय साधू संतांनी, कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. आज तीच परिस्थिती आहे. जेवढं शेजाऱ्याचं पटतं तेवढं स्वतःच्या बापाचं पोराला पटत नाही, भावाचं पटत नाही, पण लोकाचं पटल्याशिवाय राहत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, कलियुगामध्ये कितीही वाईट गोष्टी असू द्यात, पण संतांनी वर्णन केले, कलियुगा माझी करावी कीर्तन, तेने नारायण देल ऐक कलीचे महिमान, कलीचे महिमान, सत्यासी रिजले जन, सत्यासी रिजले जन, पाप देते अनुमोदन करते येळन संताचे, पाप देते अनुमोदन करते येळन संताचे, पापा देती अनुमोदन करती येळन संताचे, पापा देती अनुमोदन करती येळन संताचे. किती वाईट गोष्टी असू द्यात, पण नामस्मरण करावं लागेल. कलियुगा माझी करावी कीर्तन, तिने नारायण. कोणतं कीर्तन? नाम संकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मांतराचं केलेलं पाप जळून भस्म होईल घेता नाम विठोबाचे, आणि पर्वत जळती पापाचे. नामचिंतन करावे लागेल. का? हरी हरी तुम्ही म्हणारे सकड, तेने माया जाळ. त्याच्या पुढे सांगितलं, तयाच्या चिंतने विरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. आणि त्याच्या अगोदर सांगितलंय, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी. जीवनामध्ये सार काय असार काय विचार, प्रपंच सार की परमार्थ सार, याचा विचार तुम्ही करायचा आहे. किती प्रपंच सार म्हणून सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख शोधून सुद्धा सापडत नाहीये. विचाराचे प्रकार आहेत. पहिला विचार माणसानं कधी करू नये, कोणता? दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार कधी करायचा नाही. चांगलं करताना याला करू नये. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. नाही एखाद्याच्या पायाखालीचं फूल होता आलं तरी चालेल, पण एखाद्याच्या जीवनातला काटा बनू नका. नाही एखाद्याला पोटभर अन्न खाऊ घालता आलं तरी चालेल, पण एखाद्याच्या जेवणात अन्नामध्ये विष कालवण्याचं काम करू नका. नाही एखाद्याला बंगला बांधून देता आला तरी चालेल, पण एखाद्या गरिबाची झोपडी जाळण्याचा प्रयत्न माणसानं करू नये. नाही एखाद्याचं लग्न जुळून देता आलं तरी चालेल, पण जमलेलं लग्न आहे का? तुमच्याकडे पद्धत आहे का? आणि पोरांना सांगते मी, लग्न मोडणारे लांब नसतात बरं का. लग्न मोडवणारे लांबचे नसतात, ते आपल्या जवळचेच असतात. कोण? चुलते, काका, मावशी, आत्या, मामा. हेच लग्न काड्या करणार, काहीतरी फोन लावणार. पोराचा बाप सांगतो स्वाभिमानानं, व आपल्या पोराचं जमलं. यांनी फोन लावा, नेमका जमलं बरं आपल्या पोराचं. हे नंबर विचारतो, गाव विचारतो, माणसाचं नाव विचारतं, आणि हे नंबर घेऊन त्याला फोन लावतं. तुम्ही पोरगी दिली वाटतं. कशाला पोरगी देता त्या पोराला? मला सांगण्याचं तात्पर्य, जोडा हा भगवंताने ठरवलेला आहे. चांगलं करता येत नाही करू नये, पण वाईट करण्याचं काम नाही करायचं. एखाद्यानं बंगला बांधला तर कौतुक करावा, बरं झालं बंगला बांधला, आपल्या गावात नव्हता. एखाद्यानं गाडी घेतली तर कौतुक करा. निघलीच कधी छातीत चमकतं, नील ना दवाखान्यात हिंगोलीला कुठं गाडीत बसून नेईल तुम्हाला, पण लोक अजिबात कौतुक करता येत नाही. नाही चांगलं करता आलं तरी चालेल, पण माणसानं वाईट करण्याचं काम मात्र कधी करू नये. सांगण्याचं तात्पर्य, मला पहिला विचार, दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा करू नये. महिला मंडळ खास करून तुमच्यासाठी सांगते, सासू सुना 2 पती पत्नी घरात राहत होते. 7-8 वर्ष झाली मूलबाळ नाही, आणि म्हातारी सासू घरात होती. काही काळ गेल्याच्या नंतर एक दिवस ती मालकाला म्हणे, ती पत्नी, काव म्हणे, रोज सकाळ संध्याकाळ त्या तुमच्या आईसाठी डबा करावा लागतो, जेवण करावं लागतं, कित्येक वर्ष झाले बाहेर कुठं फिरायला जाता येईना, या म्हातारीचा काहीतरी बंदोबस्त करा. तो म्हणे, तू सांग फक्त काय करू. ती म्हणे, काही नाही, एक काम करा, म्हातारीला शेतात 5-50 एकर शेती म्हणे आपली, म्हातारीला शेतात झोपडी बांधून द्या, शेतीची राखण होईल आणि म्हातारी शेतात राहील, सकाळ संध्याकाळ डबा पोच करू. म्हणे ठीक आहे. म्हातारीला झोपडी बांधून दिली. आणि किती गावागावात ऐकणार आहेत. बायकोच ऐकतात का तुमच्याकडे? ऐकतात का बायकोच? ऐकतात. एकदा कीर्तनात सांगितलं बाबा मी, बायकोचं ऐकणार एका लाईनीत उभे राहा, आणि बायकोचं नाही ऐकणार एका लाईनीत उभे राहा. सगळे एकाच लाईनीत उभे होते, पण एकटंच दुसऱ्या लाईनीत उभं होतं. म्हटलं, का हो दादा, तुम्ही बायकोचं ऐकत नाही का? तर म्हणे, ताई कशाचं ऐकत नाही. घरून बाहेर निघतानाच बायकोने सांगितलं, जास्त गर्दीत जाऊ नका. गावागावात तीच परिस्थितीत.
तो म्हणला तू सांग फक्त काय करू. यानं म्हातारी शेतात ठेवली झोपडी बांधून. 1 महिना झाला आणि ती म्हणे तुमचं काय मला देखवना, रोज सकाळ संध्याकाळ डबा घेऊन जावं लागतो म्हणे, हा त्रास काय मला देखवना. ते म्हणे काय करू तू सांग. ती म्हणे काय नाही, एक रॉकेलची कॅन घ्या, शेतामध्ये जा, रात्री 12-1 वाजता काही पत्ता लागत नाही. म्हातारीचं असं 60-65-70 वर्ष वय झालंय, सांगता येईल. चुलीतला विस्तव आला आणि झोपडी जळून म्हातारी गेली. रात्रीच्या वेळेला झोपडीवरती रॉकेल टाका आणि झोपडीला काडी लावून द्या म्हणे. यानं घेतली ना कॅन घेतली. 9 महिने 9 दिवस आईनं सांभाळलाय, तर हाताच्या फोडासारखा सांभाळ केलाय, सगळ्या गोष्टी विसरला. शेतात ती रॉकेलची कॅन घेऊन आला आणि झोपडीवरती त्यानं रॉकेल टाकलं. पण आपण म्हणतो देवतारी त्याला कोण त्याच्या मनात नसेल तर किती प्रयत्न केला तरी माणूस मरतच नाही. ज्या वेळेला तो रॉकेलची कॅन घेऊन शेतात आला, झोपडीवरती रॉकेल टाकलं, पण हा सगळा पराक्रम म्हातारी पाहत होती. नेमकं शेजाऱ्याच्या गाया यांची ज्वारी खाण्याकरिता आल्या आणि म्हातारी त्या गायांना हाकलण्याकरिता गेली. म्हातारीनं पाहिलं म्हणे पोरगं रॉकेल टाकतंय, काडी लावून देतंय. म्हातारी लपून बसली. हे याला वाटलं म्हातारी गेली, यानं 10वा केला 13वा केला. 10-15 दिवस झाले आणि नेमकं योगायोगानं त्या गावात चोरी झाली. अमावस्याची रात्र होती. म्हातारी गावाच्या बाहेर एका वरती झाडावरती बसलेली, उंच झाड होतं चिंचेचं. अमावस्याची रात्र झाडावरती म्हातारी बसली. गावात चोरी झाली होती. चोर चोरी करून निघाले. 2 जण होते, पण त्या झाडाखाली येऊन बसले रात्री 12-1 वाजता. 2 जणात लागलं भांडण. पहिला म्हणतो पहिला वाटा आपला, दुसरा म्हणायचा पहिला वाटा आपला, मोजून घेण्याकरिता. या दोघांच्या मधीवरून म्हातारी बोलली की तुमच्या दोघांच्या आधी पहिला वाटा आपला. आता थांबल का कोणी एखादं. झाडाच्या खाली नाही थांबली, गाठोडं तिथं सोडलं आणि हे गावात पूर्ण भूत आलं. म्हातारी खाली उतरली. म्हातारीने ते गाठोडं पाहिलं, मोजून पाहिले बाबा, तर 5 लाख रुपये भरले. 5 लाख रुपये घेतले आणि म्हातारी घरी आली. आता किती लेकरू वाईट असेल तरी म्हातारी आई काय कोणाला देत नसते प्रॉपर्टी, त्याच पोराला देण्याकरिता आली. रात्री 12-1 वाजता तिनं दरवाजा वाजवला. बाळ्या दरवाजा उघड. बाळ्या म्हणतो आवाज तर आपल्या आईचा येतो म्हणे, आली कुठून नेमकी. दार उघडलं. आई तू आली कशी, सगळं सांगते म्हणे. पाणी दे. म्हातारी पाणी पिली आणि सांगू लागली म्हणे ते काय झालं, स्वर्गात गेलते म्हणे, तुझ्या बापानं पाहिलं बाळ्याचे लई संसारात हाल चाललेत, बापानं सांगितलं एवढे 5 लाख रुपये आपल्या बाळाला दे आणि परत स्वर्गात ये. जवळ सुनबाई होती. सुनबाई म्हणली सासूबाई माझ्या आईवडील जाऊन बी बरेच वर्ष झाले, माझ्या सासऱ्याची भेट झाली म्हटल्यावर मग माझ्या आईवडीलही तुम्हाला भेटले असतील. ती म्हणली भेटले ना. म्हणे मग काय म्हणले, काय नाही म्हणे, तुम्ही तुमच्या बाळाला भेटून या, आम्ही सुद्धा आमच्या बाळीला 5 लाख रुपये काढून ठेवले म्हणे आणि तिला सुद्धा पाठवा. कुठं? स्वर्गात. मग ती म्हणली जायचं कसं, राईट लेफ्ट रस्ता. ती म्हणे काळजी करायची नाही, एक झोपडी तयार करायची, झोपडीच्या मध्ये आपण बसायचं, वरून मालकाला रॉकेल टाकायला लावायचं आणि काडी लावून द्यायला लावायची. किती चटके बसले तरी आरडाओरडा करायचा नाही. किती लाख भेटणार? 5 लाख. 5 लाख भेटणार, अजिबात आरडाओरडा करायचा नाही. ती म्हणे ठरलं. रात्री 12-1 वाजता झोपडी तयार केली. झोपडीच्या आतमध्ये ही जाऊन बसली. तिच्या मालकानं रॉकेल टाकलं आणि वरून काडी लावून दिली. एवढे चटके बसायचे तरी सुद्धा तिनं सहन केले. चटके सहन केले, पण जसाच चटक्यानुसार तो धूर निघाला, धुराधुरानं जीच वर गेली ती अजून खाली आली. मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, माणसानं दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार करू नये का. हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाळी. दुसरा विचार एकदाच करावा. कोणता? सावधान. कारण एका पुरुषा 2 नारी आणि पाप वसे त्याच्या घरी. ज्याला 2 बायका, याच्यासारखा महापापी जगात दुसरा कोण नाही. 2 बायका आणि फजिती का. इथले सोडून मी आमच्या तिकडचे सांगते, तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका. कुठेतरी रेंज लागायला लागली असं वाटतंय मला. विठ्ठल विठ्ठल. असो. तिसरा विचार आहे नामधरा कंठी विठोबाचे. जायचं गावाच्या बाहेर आपल्याला परत. गुरुजी शांत बसा, आपलं झाकली मूठ 1.25 लाखाची राहू दे आता. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्माचं नामचिंतन करण्याचा विचार वारंवार करावा. बरं नामचिंतन का करावं तेही योग्य वेळेमध्ये. योग्य वेळेत सावध होऊन भगवान परमात्माचं भजन. किती मोठं संकट येऊ द्या, विश्वातलं सर्व सुख प्राप्त होईल, जीवनातील सर्व संकट नष्ट होतील, पण नामचिंतनानं तुकोबराय सांगतात जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत, जे आपले हित जागतात त्यांच्या आईवडिलांना धन्यता दिली जाते. पण चांगल्या विचाराची लेकरं आशांच्याच पोटी जन्माला आली तर त्यांचा आनंद गावाला, तालुक्याला आणि जिल्ह्याला नाही, थेट भगवंताला आनंद होतो. अभंगाचं दुसरं कन्या पुत्र होती ते सात्विक, 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 कन्या पुत्र होती ते सात्विक,
वाजवा एकदा जरा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराई सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. तुकोबाराई सांगतात, सात्विक विचाराची लेकरं जन्माला आली तर थेट आनंद भगवंताला होतो. आणि चांगल्या विचाराची लेकरं जन्माला येण्याकरिता सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं. भगवान परमात्माला विनंती करावी, पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा आणि कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. मुलगा असावा चांगल्या विचाराचा, प्रभू रामचंद्रासारखा, बाळ दुर्वासारखा, भक्त प्रल्हादांच्या सारखा आणि महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आज प्रत्येक बाईला वाटतं, प्रत्येक व्यक्तीला वाटतं आमच्या पोटी रामासारखा मुलगा जन्माला यावा. प्रभू रामचंद्र येतील पण त्या अगोदर कौशल्य होणं महत्त्वाचं आहे. आताची कौशल्य 6 वाजले तर टी व्ही पुढे जाऊन बसती. दशरथाला स्वतःच्या हातानं ताट करून जेवण करावं लागतं. कित्येक दशरथ मी स्वतः पोळ्या करताना पाहिलेत, कित्येक दशरथ भाजी करताना पाहिलेत. आता दशरथ असे असतील आणि कौशल्य असे असेल तर प्रभू रामचंद्र येतील कसे? 5 वर्षाच्या ध्रुव बाळासारखा मुलगा तुमच्या पोटी येईल पण सुनीतीसारखी आई पाहिजे. आज लोकांना सांगावं असं वाटतं, पहा एक काळ होता, भावाभावाचं सध्या पटत नाही, अजून रामराज्य खऱ्या अर्थानं आलेलंच नाहीये. ज्या काळामध्ये सावत्र भावाकरिता सावत्र भावानं स्वतःच्या आईचा त्याग करावा. दुष्ट आहेस तू, पापिनी आहेस, आयुष्यात परत कधीच तुला आई म्हणणार नाही. आणि 14 वर्ष प्रभू रामचंद्रासाठी भरतानं सुद्धा भगवी वस्त्र परिधान करून तप केलेलं आहे. रामराज्य तेव्हा येईल जेव्हा सख्या भावाभावांच्या मध्ये कधीच वाद होणार नाही. आज अर्धा एकरम पाटावर जमिनीसाठी स्वतःचा सख्खा भाऊ सख्या भावाच्या डोक्यात धोंडा घालायला मागे पुढे पाहत नाहीये. रात्री झोपेत जीव घेणारे लोक पाहतो आपण. मला सांगण्याचं तात्पर्य, मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा चांगल्या विचाराचा, मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, संत बहिणाबाई सारखी चांगल्या विचाराचं असावी. आताच्या पोरी लग्न होऊन सासरी गेल्या, पहिल्या आहे सांगकामी, सांगकामी कळते, दुसरी कानपाडी, तिसरी आहे आगाव कामी आणि चौथा प्रकार आहे हुंदाडा. कळते ना तुम्हाला? तिनं भाकरी करावं, अख्ख्या गावात कळतं कुणाची सून भाकरी करते, थपडांग थपडांग थपडांग. अजिबात संस्कार नावाची गोष्ट नसते. लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन. किती संस्कार दिले तरी मुलीच्या लक्षात राहत नाही. मुलगी इंजिनियर होईल, वकील होईल, डॉक्टर होईल, सगळं शिकवा, पण पुरींना घरातला स्वयंपाकसुद्धा आलाच पाहिजे की नाही? तिकडे गेल्याच्या नंतर पुस्तकं थोडी खाणार आहे. मला सांगण्याचं तात्पर्य, एक चांगली संस्कारी कोणाची तरी ती सून झाली पाहिजे. त्याच्या अगोदर तुम्ही संस्कारी मुलगी तिला तयार केलं पाहिजे. आणि जबाबदार फक्त मुलगी संस्कारी न निघण्यासाठी जबाबदार फक्त तिची आईच असते. तिला वाटतं माझ्या ताईला काहीच नको सांगायला, ताईडी 18 वर्षाची झाली तरी ताईला अजून पोळ्या करता येत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य, मुलगी असावी पण चांगल्या विचाराची. ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण करावं आणि भगवान परमात्मान जात्यावरती दळण देऊ लागण्याकरिता यावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जगाचा मालक जात्यावर दळण देऊ लागण्याकरिता. जातं कळतं ना माहिती तुम्हाला? जातं कळतं का? जुन्या काळातले गाणं म्हणून दाखवते आजी, पटलं तर पहा. आजी म्हणायची माझी, पंढर ग पुरा मंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचा लागत, तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिला. जातेवरची गाणी कळत होती. बाई पहाटे 5ला उठायची, 4ला उठायची. आता ह्या नाही उठत, आता हे उठत आहेत सकाळी 5ला. आपण विचारा कशासाठी उठले हे ताई? व्यायाम करायला उठते? व्यायाम करायला उठता का तुम्ही खरंच? कशाचा व्यायाम आणि कशाचं काय आलंय? पहाटे 5ला उठणार गुरुजी. आपण विचारा, हो सकारामता त्या कशाला उठले? हिटरचं बटन टाकतो म्हणे, तेवढं हिटरचं बटन टाकून परत झोपणार. मला सांगायचंय तुम्हाला, पहिल्या काळात बाई लवकर उठायची, आता जाता नाही राहिलं. एका बाईचं नवरा 8 वाजलं तरी उठच ना. नवरा गोदाड्यात, बायकोनं केलं चालू. पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ्र गोधाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. पण संत जनाबाई म्हणतात, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे,
काही नाही गुणे ओ विश्वाचे तू घडवीसी जाते फिरवीशी जा विश्वाचे तू फिरवीसी जाते पीठ पाडीसे दैवाचे जय हो जणी माडे विसरले हरी कृपा तुझे अगणे जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दारे जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दारे मोत्याचे दारे 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 जय हो भगवान परमात्मानं सुद्धा बाईचं रूप धारण करावं ज्या मुलीसाठी मुलगा असावा चांगल्या विचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असावा आज आपण विचार करतोय राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी असे संस्कार छत्रपती शिवरायांना दिले आहेत की महाराजांच्या अगोदर स्वतःचं नाव लावून घेतलं आहे जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्यानं लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात ते छत्रपती शिवाजी महाराज माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्मला जय हो, टाळी वाजवा. माझा शिवबा जन्मला सर्वांनी हात वरती घ्यायचे ज्याला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे कॅमेरे त्यांच्याकडे फिरवा हात घ्या वरती वाघाच्या जातीचे बोलात साथीचे जगात वैभवशाली वाघाच्या जातीचे बोलात साथीचे जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती राजाची जयंती आली शिवरायाची जयंती शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाचे दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती चला उठा रे उचला भगवा टाळी चला उठा रे उचला भगवा दैन्याता संपला तर दैन्याता संपलं आला 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 गड्यानो
टप 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 जाते गोडा माझ्या शिवरायाचा होते मावळे शिवपासनी दिवा दिला वचन माझा वचन पुन्हा करी दिलं वचन माझा वचन पूर्ण करी मै माझा ग शिवराया वचला गोड्या वचला गोड्यावर शिवराजा ग वचला गोड्यावर राजा ग बसला घोड्यावरी बाय राजा ग बसला घोड्यावर बसला घोडा वचला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं लागेल का. गीता ही माणसाला जगावं कसं शिकवते तर श्रीमद भागवत हे माणसाला मरावं कसं शिकवते. श्रीमद भागवत कथा प्रत्येकानं श्रवण केलेली असेल. ज्या वेळेला 7 दिवसाच्या कलियुगामध्ये 7 दिवसाच्या कालावधीमध्ये राजा परीक्षिती स्वतः शुकदेव महाराजांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथा श्रवण करतो. राजाच्या जीवनाचा उद्धार आहे ते तर सोडा, पण अपवित्रालाही पवित्र करण्याची क्षमता भगवंताच्या नामचिंतनात आहे. स्वतः पिशाच चिवणीला प्राप्त झालेला आहे. पिशाच चिवणीला प्राप्त झालेला असताना सुद्धा ज्यानं गोकर्णाच्या मुखातून 7 दिवस श्रीमद भागवत कथा ऐकली धुंदुककारीनं, तर 7व्या दिवशी चतुर्भुज रूप धारण केलं आणि भागवत ग्रंथाला धन्यता आहे. धन्य ही भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी सप्ताहोपी तथा धन्य कृष्ण लोक फलप्रद. भागवत ग्रंथाला धन्यता आहे. गीता ही माणसाला जगावं कसं शिकवते तर श्रीमद भागवत ही माणसाला मरावं कसं शिकवते. अखंड नित्यनेमानं नामचिंतन का करावं, ती फलप्राप्ती करायची असेल तर नित्यनेमानं ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. जगद्गुरु तुकोबराय सांगतात जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्यांचा आनंद भगवान परमात्माला होतो, जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, अशांची एक इच्छा व्यक्त करतात, मला सेवा घडावी अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने माझा घडो त्यांची सेवा. तुका माने माझा घडो त्यांची सेवा. तुका मन मज गेडू त्यांची सेवा. तुका म्हणे मज गडू त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मज गडू त्यांची सेवा. तुका म्हणे मज गडू त्यांची सेवा. परी माझे दैवा, परी माझे देवा, पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका. परी माझ्या देवा मार नाही. परी माझ्या देवा पार नाही. परी माझ्या देवा पार नाही. भूल कन्या पुत्र होती
अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. त्याच्या अगोदर आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. वारकरी संप्रदायाच्या आणि मुनसर सर्वांनी हात वरती घ्या. महिला पुरुष सर्वांनी हात वरती घ्या. पाठीमागच्या जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे, श्री राम के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान.